माय नेम इज ईश्वरी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तर वेलकम आहे माझ्या फर्स्ट व्लॉग मध्ये. आणि चला स्टार्ट करू. हम कहा जा रहे नंतर आम्ही डायरेक्ट थेट आलो कोकणामध्ये आणि आमची भेट झाली डायरेक्ट लालपरीला. आणि त्यानंतर आम्ही निघालो थेट आमच्या हॉटेलकडे, म्हणजे रिसॉर्टकडे, जे की आम्हाला माहिती नव्हतं कसं होतं. पण त्यानंतर मी तिथं पोहोचल्यानंतर मस्त आरामामध्ये ऊन शेकत बसले. काळ्या थोबाडाला उन्हाची झळ लावून दिली. त्यानंतर मस्तपैकी तयार होऊन अनिता मॅडम मला जॉईन झाल्या आणि आम्ही इकडचे तिकडचे आवाज काढल्यानंतर आम्ही थेट निघालो तारकली बीचकडे. जेवलात का ग? काय खाल्लं? काय खाल्लं? मिसळपाव. तुम्हाला खाल्लेलं सुद्धा लक्षात नाही. 5 मिनिटं खाली कसले बोलले. हा बोल, मेन कार्यकर्ता ट्रिपचा बोल. आणि जिंदगीमध्ये समुद्र कधी बघितला नसल्यासारखं ही पोरी अशा करत होत्या. समुद्रात नाचणं कमी आणि फोटोचा जास्त साठा झाला होता. त्यामुळे मी स्वतः एन्जॉय करत होते, इकडं तिकडं पळत होते आणि दात काढत होते. दात काढून झाल्यानंतर जरा बालिशपणासारखं नाचावं म्हणलं पाण्यामध्ये आणि मी नाचायला सुरू झाले. पण त्यानंतर मध्येच फिलकी सुचली पोरींना की चला एक रील्स बनवत. मग रील्सच्या नादामध्ये फोन पकडला हातामध्ये आणि थेट मी पोरींकडे पळत गेले. स्टार्ट केलं. रील्स बनवणं कमी आणि पाण्यामध्ये नाचणं जास्त आणि फोटो काढणं जास्त झालं होतं आणि सगळ्यांचं स्टोरेज फुल झालं होतं. दिव्या मॅडमला कपड्यामुळं काही सुचत नव्हतं. त्यांनी कपडे धुतीसारखे घेऊन पळत होते आणि समुद्राने मला एक चांगली भेट दिली होती, म्हणून समुद्राचा धन्यवाद करत एक स्लो मोशन व्हिडिओ बनवला समुद्राचा थोडा. काळे पाय गोरे दिसामध्ये समुद्रामध्ये चमकवण्याच्या मातीमध्ये दाखवत होते मी, म्हणजे वाळूमध्ये. आणि त्यानंतर आमच्या पोरींचा परत कार्यक्रम सुरू झाला होता आणि त्याच्यामध्ये नेहाला गोव्याला जायची भूल माजली होती. तारकर्लीला येऊन तुम्हाला कसं वाटतंय मावशी? खूपच छान वाटतंय आम्हाला. मस्त नाचलं तर काय चालू नाही तुमचं. 1000च्या वरी आणि 2000च्या वरी फोटो काढून झाल्यानंतर आम्ही थकलो होतो, पण तरी पण जीव काही थकत नव्हता ना पाय थकत नव्हते. त्याच्यामुळे थोडं चालत समुद्राचा आसावा घेत आम्ही आता थोडं थांबून सिंधुदुर्गला जायच्या मार्गाने लागलो. आणि हा सिंधुदुर्गच्या साईडचा समुद्र जो चिटकूनच होता तारकर्लीला. सुंदर चमकदार समुद्र बघितल्यानंतर आम्ही थेट निघालो झांजाकडे, जिथून आम्हाला थेट किल्ल्यामध्ये जायचं होतं सिंधुदुर्गच्या. आणि हा टकला ज्यांनी ह्या टकल्याने स्टेटस बघून आम्हाला चांगलीच टकली मारली होती, टिपली बी दिली होती आमच्या डोक्यावर. पण जाऊ द्या, जे काही झालं ते चांगलं झालं, कारण आम्ही फुल एन्जॉय केलो. चला मग आपल्याला जायचं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये, जिथं आम्हाला 700 रुपयाचा चुना लागला होता चांगलाच. चमकदार असा समुद्र बघून आम्ही सिंधुदुर्गाच्या जवळ आलो. आता आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जायचं आहे. आणि तिथे जो 700 रुपयाचा चुना लागलाय, म्हणजे इतिहासाच्या नावाखाली त्यांनी आम्हाला जे पाठ पडवले ते बरोबर आहे का नाही ते आम्हाला माहिती नाही, पण त्या माणसाने आम्हाला पूर्णपणे एड्यात काढलं होतं. मग आता तुम्ही कधी पण सिंधुदुर्गला भेट घेतलात तर कधीच त्या टकल्याला भेटायचं नाही. तुम्हाला दाखवते मी पुढे चालू तो टकला. त्याच्यामुळे चला पहिला आपण किल्ल्याचे दर्शन घेऊ मस्तपैकी. पुरी तर पुढे थेट निघाल्यात.
एकदा एक गोष्ट झाल्यानंतर परत परत होत असते. 700 रुपयाच्या चुन्या लावलेल्या माणसाला भेट. आता आपण या ठिकाणी बघणार आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे राजांचे हातांचे आणि पायाचे ठसे या ठिकाणी उमटून कसे आले. या किल्ल्याच्या बांधण्यासाठी इरोजी इंदुलकर हे इंजिनियर होते, जे सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला, प्रतापगड किल्ले हे किल्ले बांधलेले. पूर्ण किल्ला बांधून झाल्यानंतर राजाने विचारलं का मी तुम्हाला बक्षीस पात्र म्हणून काय द्यायचं. तर इरोजी इंदुलकरनी काही न मागता आपल्या राजांचं असून फक्त हातांचे आणि पायाचे ठसे हे उमटून घेण्यात आले. त्याईसे गुळ, चुना, कात, वाळू, पाणी या वल्यासाठ्यावर राजाला सांगितलं डावो पाय उजवा हात उमटून द्यावावे. राजाने डावो पाय उजवा हात उमटून दिला. देऊळ सखी छोटी छोटी घुमट केली. राजाने प्रश्न विचारले हातांचे आणि पायाचे ठसे आपल्याला का उपयोग येते. राजा इंदुलकरने सांगण्यात आले हातांचे आणि पायाचे ठसे आपल्याला फार फरक वाटतो. पायाचा लहान वाटतो. जे ज्याला काय घेतले तर तुम्हाला डाऊ पाय ज्या घोड्यावर चढताना प्रथम पाय पडले जातो ते डाऊ पाय आणि हातीमध्ये तलवार असते जी उजव्या हातीमध्ये. हाताचे आणि पायाचे ठसे का मागितले. बाकीचे जे किल्ले लढून आणि जिंकून घेतलेले आणि हा किल्ला तुम्ही स्वतंत्र बांधलेले किल्ले आणि बांधलेल्या किल्ल्यावर तुमचं शुभ चिन्ह राहण्यासाठी हातांचा आणि पायाचे ठसे. डाऊ पाय आणि उजवा हात बघणार तर फार फरक वाटतो. पायाचा लहान वाटतो, हाताचा पंजा फार मोठा वाटतो. असं का तर राजांची उंची कमी होती, कोण सांगू शकत नाही. इतिहासामध्ये वेगवेगळी नोंदणी आहे. 5 फूट 3 इंच ते 5 फूट 8 इंचच्या आतमध्ये मोजली जाते. हाताचा पंजा फार मोठा का पालटतो का श्री छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते अजाण बाहू म्हणजे सरळ उभ्या झाल्यानंतर न वागता गुडघ्याच्या खालीपर्यंत आत पोचायचे. वाकून तापून जमिनीला यात लावू शकतो म्हणून त्यांचा हातांचा ठसा हे फार मोठा पाहिला. तर ह्या मंदिरामध्ये राजांचा हाताचा ठसा बघायचं, त्या खालच्या मंदिरामध्ये पायाचा ठसा बघायचं. तसंच ह्या जिन्यावरसून चढून त्या नगारखान्याची इमारत बघायची. पूर्वीचे नगार आहे, आताचा नगारखाना. रोज राजांना राजवंदना अजूनही दिली जाते. रोज संध्याकाळचा 7-7:30च्या नंतर ह्या राजांना राजवंदना अजूनही दिली जाते ना. ते मी इमारत ते नंतर दाखवेल. आणि हा पुढे दाखवणार आहे. या ठिकाणी बघू शकता पूर्वीचे टॉयलेट आहे. जसं आता आपल्याला हा बोगदा दिसतो ते बघा रेल्वे, ते बघा भिंतीमध्ये तो बोगदा दिसतो. 5 फुटाचा बोगदा आहे. या बोगदा रेल्वेमध्ये तुम्ही टॉयलेट बघितलं असेल. पूर्वी टॉयलेट कशी असायची आउटसाईड पटरीवर सोडली जात होती. त्याचप्रमाणे आउटसाईड टॉयलेट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जाते ना. तर या साईडला राजांचा हाताचा आणि पायाचे ठसे बघा. ते 700 रुपयाचा चुना होता तर 800 रुपयाचा चुना होता. ही आम्हाला हम जा रहे अभी ऊपर. हे कुठं चाललो का आता आपण. बाथरूम आहे का. नगारखान्याची इमारत. हो इकडे या. इकडे काय वा इकडे या. किती भारी यार तो है का. चुपके चुपके दुश्मनों का हल्ला होता था. यहाँ पे चोरी चोरी चुपके चुपके सब दिख जाता था. और यहाँ से हम यहाँ पे आ गए. ओ माय गॉड. जिंदा नहीं लेकिन लकड़ियाँ जिंदा है. ये देखो और इसमें लड़कियाँ. आता अर्ध हिंदी मराठी बोलून झाल्यानंतर आम्ही मध्ये जाणार आहेत जिथं आपल्याला थांबा एकच मिनिट रस्ता चुकलो बहुतेक. शेख विला आहे इथं आणि त्यानंतर आपण म्युझियमकडे जाणार आहोत. म्युझियम दाखवलंच नाही आपल्याला. 10 रुपयाचं चॉकलेट 50 रुपयामध्ये देणारे हे दुकानदार साईडलाच बसले होते आणि म्युझियमच्या नावाखाली आणि 800 रुपयाच्या चुन्याखाली आम्हाला फक्त बाहेरचं दर्शन दिलं. तरी मी पुरी चालाक होत्या म्हणा, मध्ये गेला थोड्याफार. आता मध्ये जायचं.
ए चला हे मध्ये. हो हो. सरका सरका पटकन सरका 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 सरका. अरे 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 सरक सरक सरक. बघायच्या आधी काढू दे फोटो. My name is Ishwari. ओ My name is Vibhavati. My name is Akshara. My name is Aradhya. My name is Prakshit. My name is Aradhya. अँड व्हेर आर यू फ्रॉम? सांगली. आणि एकटेच आहेत का तुम्ही का तुमची सहल आहे? अच्छा चला चला. ओ आणि ताई मार्ग 8.5 किलोमीटर वगैरे आहे. समुद्राच्या कालून हा मार्ग गेलेला होता. 1765 सालीपासून हा मार्ग बंद आहे. उत्खनन करण्यासाठी एक टोकसंख्य दगड दिसतात. उत्खनन करण्यासाठी जिने उत्खनन करणे चौकोनी दगड दिसतात. त्याच्या खालच्या बाजूने हे मार्ग बंद करण्यात आले. पाणी दिसतं हे पावसाचं पाणी साठलं आहे. वर पाऊस पडल्यानंतर पावडीचं पाणी त्या पायऱ्यावर गळत सरून बोगद्यातून पाणी उतरलं आहे. पूर्वी याला लाकडी प्लॅटफॉर्म होता. लाकडी प्लॅटफॉर्म असल्या कारण कोणाला काही कळायचं नाही. एक विचार होतो इथून मालवणपर्यंत मार्ग कसे का निघलो. आपण तो पाणीमध्ये सुनत आलोय तर समुद्राच्या खालून कसे निघालायचं. पूर्वीची जी लवकर लवकर चला तिकडे जायचंय. मला 10 मिनिटाचा वेळ गेली या ठिकाणी. किल्ल्याचे इतिहास कसं काय, किल्ला का बनला, काय करणार मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मी तुम्हाला आता सुरुवात. हे राजघराण्याचं चिन्ह होतं जिथं आम्ही गेलेलो, पण त्या लोकांना माहिती नव्हतं ज्यांनी आम्हाला सांगायला आलते ते. ए पड चाले पड चाल. ओय पिण्याचं पाणी शोधण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागत होतं. इथं त्याचं बाय. ए मध्ये मध्ये जा. तुम्ही असं करू नये. मध्ये जाऊ होण्यासाठी वाचव. वरती चालू आहे. चला माहिती घ्या आधी. सांगा. तुम्ही दिसना गेलात काका नीट. सांगू का? हा स्टार्ट. हे बघा आपण या सर्वात मोठा बुरुजावर उभा आहे. याला टेहण बुरुज म्हणतात. म्हणजे संपूर्ण लक्ष देण्यासाठी. पूर्वीच्या काळामध्ये ह्याला निशाण काठीचं बुरुजही ओळखलं जातं. म्हणजे वेगवेगळे निशाणे पडतात. घरं दिसतात त्या किनारपट्टीवर ही भूपूजन करण्यात आले. बोटी बसून येताना तसंच डाव्या साईडने भगवे झेंडा फडकते दिसत असेल. त्या ठिकाणी आपल्याला राजांचा पद्मदुर्ग किल्ला, तसंच बोटी बसून येताना मोठी मूर्ती बघितली असेल त्या ठिकाणी राजकोट, त्याच्या पुढे सरजूकोट, भरतगड, भगवानगड, निवती किल्ले म्हणून इथून 15 किलोमीटरच्या अंतरावर. सनसेट बघा. पाणी साठवा, पाणी मुरवा म्हणजे पाझर तलाव. पावसाळ्यामध्ये पाणी भरतो तिथं. आता सध्या पाणी नाही, कारण आता आपल्याला हिवाळ्यात आलो. शिवाजी महाराजची सूनबाई म्हणजे राजाराम. हे सगळ्यात माझं आवडतं ठिकाण होतं 360, जिथं डोकं बी फिरत होतं आणि माणसं बी फिरत होते, लाटा बी फिरत होत्या. समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटा बघितल्या.
आम्ही निघालो आता परतीला. आणि हे टाकलं चष्मा घालूनच होतं कुठे. झाला सनसेट ऑलरेडी. सुंदर असा सनसेट बघून आणि थंडगार असं वातावरण आमच्या अवतीभोवती. पुढचं काय बोला मला कळलं गेले. मग आता आम्ही निघालो थेट बाहेर किल्ल्याच्या. आणि हे सुंदर असं निसर्गरम्य डोळ्याला शोभणारं चित्र जे निसर्गाने दिले लोकांना ते खूपच सुंदर दिसते. भला मोठा पक्ष्यांचा थवा म्हणजे कावळ्यांचा थवा. नाही माझा कुठं संसार बसला गेलाय. बसणार नाही माझा संसार बसला नाही. मला एक पोरग म्हटलं ए गप ग ले बोलू. आणि दूर नजरेतून हा दिसणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि त्यानंतर मी सनसेटमध्ये झळकताना. आणि त्यानंतर आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघण्यासाठी. मंदिराचे पावित्र्य राखा. हे एक महादेव मंदिर होतं छोटंसं तिथं. छान होतं. त्यानंतर थकलेले पाय आमचे थेट इकडं आले राजांच्या चरणी. त्यानंतर आम्ही गेलो 1.5 करोडाच्या मंदिरामध्ये. 1.5 करोडाच्या सोन्या गणपतीच्या मंदिरामध्ये. जिथे येताना आम्हाला खूप सारे हॉन्टेड घरं दिसले. पण जाऊ द्या मंदिर छान होतं आणि तिथं खूप आम्हाला छान वाटलं. त्यानंतर आम्ही आदल्या दिवशी गेलेले हे नाचताना आमचे रील्स बघतोय. रिक्षावाला वाटोजी बघतोय रिक्षावाला. हे झाल्यानंतर रात्रभर नाचून झाल्यानंतर सकाळी 7 वाजता सनराईज बघण्यासाठी आणि सुंदर सुंदर फोटो काढण्यासाठी काळ्या थोबाडावर सुंदर असा प्रकाश घेण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि त्यासोबत खेकड्याला डवसताना माझा चष्मा म्हणजे मीच डवसताना. आणि सुंदर असं समुद्र बघून झाल्यानंतर थोडं पळण्याचा कष्ट घेताना मीच आहे मला माहिती म्हणून मी म्हणते पळ 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 पळणी पळणी पळ. पळून झाल्यानंतर चहा आणि पाव आणि लिंबू पिळताना पोहे म्हणजे लिंबू पिळल्याने पोहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो थेट गोव्याकडं. पण त्याआधी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आमची असली बकवास ऐकण्यासाठी आम्हाला कमेंट करून सांगा की आम्हाला ऐकायचं आहे. आणि बाकीच्या यूट्यूब व्हिडिओला आणि यूट्यूब शॉर्टला आम्हाला लाईक करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आणि हंट अँड नाईट सिंग